करता
भावाची अपुरी वावती सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, करीता बरोबरी दुरावशी दुरी, भवाचे पुरे वाहवसे. काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावचे कारण, तुका म्हण्याना विठोबाचे, करीता बरोबरी दुरावशी दुरी, भवाचे पुरी वाहवसे. पांडुरंगा Bye.
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना मुख्य माना हरी मुख्य माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. मी बोलून गेले इथं आल्यानंतर किती पुण्य होते हे सांगता येत नाही, पण यायला पुण्य लागते. पुण्य असलं तरच अशा ठिकाणी येतंय, नाहीतर येऊ शकत नाही. मी बोलून गेले पुण्यच करायला होतंय आणि पापच करायला होतंय. पाप्याला का पुण्य करून वाटतंय, कारण त्याच्या पाठीमागलं पाप त्याला येऊ देत नाही बरं का. परमार्थिक क्षेत्रात त्याला येऊ देत नाही. त्यानं ज्या अवस्थेवर महाराजांनी आपला परमार्थ चालू ठेवलेला होता, ज्या साधनेवर आपला निश्चय धरलेला होता, कोण जगद्गुरु तुकोबाराय म्हणा, संत श्रेष्ठ गोरोबा काका म्हणा, माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय म्हणा. मी बोलून गेले ज्याचा जन्म दिव्य आहे त्याची जयंती आहे, आणि ज्याचं आयुष्यभर कर्मयोग्य झालेले आहेत त्याची पुण्यतिथी आहे. उगो कोणाची बी होत नाही का, तर बरेचशा जयंती आहेत माग आहेत का नाही. वाल्मिक जयंती आहे, नरसिंह जयंती आहे, बसवेश्वर जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. तुम्ही असं का बोलावला म्हणसाल बरं का. जेवढ्या काही जयंती आहेत त्याचा जन्म दिव्य आहे त्याची जयंती आहे, आणि ज्याचं आयुष्यभर कर्म चांगले आहेत त्याची पुण्यतिथी आहे. कारण मला आपलं का राहते, आपलं 13वर राहते. जर आपलं कर्म चांगले असले तर आपली पुण्यतिथी होईल. आपलं कर्म चांगलं असलं तर पुढं पुण्यतिथी करतील. कर्म जर नीट नसलं तर कोण पुण्यतिथी करणार आहे. जर पुण्यतिथी जर चांगली करावं असं वाटत असलं तर आयुष्यभर आपलं कर्म चांगलं ठेवावं लागते. वागणं चांगलं पाहिजे. हो, ज्या अवस्थेवर जगद्गुरु तुकोबाराने आपलं जीवन जगलं, ज्या सान्निध्यामध्ये गोरोबा काकाने आपलं जीवन जगलं, याच अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबाराने आपलं जीवन जगलं, पण वाणीमध्ये कधी असत्यता येऊ दिलं नाही, असत्य बोललेच नाहीत. कारण ज्याचं आयुष्यभर जप झालेलं असतंय, आयुष्यभर ज्याची साधना झालेली असते, त्याच्या वाणीमध्ये ताकद असते. व कुणाच्या बी वाणीत ताकद राहत नाही. तिची वाणी सत्यच ठरणार, आयुष्यभर साधना केलेल्या साधकाची किंवा भक्ताची. मी बोलून गेलोय देव भक्तवत्सल आहे, संत दीनवत्सल आहेत, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत. देव फक्त भक्तावर प्रेम करतो, संत दिनावर प्रेम करतात, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहे. बाळाची भूक माईला कळते, बरोबर आहे का नाही. लेकराला भूक लागले नाही का न लागले ते माईला अगोदर कळते. समाजाची भूक संताला कळते आणि भक्ताची भूक देवाला कळते. विठ्ठला 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 कुंडली कवर दे हरे श्री ज्ञानदेव त्या साधनेवर जगद्गुरु तुकोबाराने परमार्थ केला, त्या साधनेवर आरूढ होऊन तुम्हाला आम्हाला गाठता येणार नाही का. तुम्ही आम्ही फक्त शरीराची उंची वाढवायचं बघू लागलो, शरीराची, पण विचाराची उंची वाढवणं गरजेचं आहे. विचाराची. देव भक्तवत्सल आहे, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आणि संत दीनवत्सल आहेत. दीन देव फक्त आपल्या भक्तावरच प्रेम करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारे. भक्ताला आपल्या जवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. पण संताकडे जर पाहिलं तर कोणत्या का स्वरूपाचा जाणं त्यांना आपल्यासारखं करतात. कोण? संत. तुमचं आमचं प्रेम कुटुंबावर आहे. खरं खरं सांगा बरं इमानदारीनं, आपलं प्रेम जावयावर आहे का जावयाच्या भावावर आहे? जावयावर. बोला बोला.
जेवढं प्रेम आपल्या जावयावर आहे तेवढं जावयाचा भावावर आहे का? नाही. आपलं प्रेम फक्त कुटुंब वात्सल आहे, मर्यादित आहे. पण संताकडे जर पाहिलं तर हे विश्वाची माझी घर, ऐशी मती जयाची थोर. का तर सगळ्या विश्वावर प्रेम करायचं साधक म्हणलं तर या पृथ्वी तलावर फक्त संत आहेत. संत आहेत. जरी संतांच्या सान्निध्यामध्ये आलेल्या काही साधकांनी म्हणा, काही विरोधकांनी म्हणा विरोध जरी केलेला असला तरीही ज्ञानोबारायाने कधी कुणाच्या समोर तक्रार मांडली नाही. हो, मांडली नाही. का तर भजनाची साधना होती त्यांच्याजवळ, भक्तीची साधना होती. काही असे जीव आहेत की पाणी न पिता 4-4 महिने राहतात. काही जणाला तास 2 तास जमतंय, काही जणाला 1-2 दिवस जमतंय, तुमच्या आमच्या सारख्याला 10-15 मिनिट तर जमतंय. पण असा एक जीव आहे या जगाच्या पाठीवर की पाणी नाही ते त्यानं जगतच नाही. त्याचं नाव मासा आहे बरं का. तुम्हाला आम्हाला जमलं 5-10 मिनिट, पण 1 सेकंद सुद्धा जमत नाही. तो जीव म्हणजे मासा आहे. तसं भजन नाही ते 1 सेकंद सुद्धा जमत नाही, ते संत आहेत. नामस्मरण नाही ते, भक्ती नाही ते, त्या सानिध्यामध्ये नाही ते, बाजूलाच निघत नाहीत, त्याचं नाव संत आहे. संतांना जेवढं भजन न करणं अवघड होतं का नाही, आपणाला करणं तेवढं अवघड चाललंय का संतांच्या जीवनामधलं. संत एक जगाच्या पाठीवर असं अस्तित्व आहे की तुम्हाला आम्हाला एक मार्ग दाखवतात. ऐका, काही वाट दाखवणार आहेत, काही वाट बघणार आहेत आणि काही वाट लावणार आहेत. विठ्ठल काही वाट दाखवतात तुम्हाला आम्हाला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मार्ग दाखवले तुम्हाला आम्हाला, त्या मार्गावर तुम्हाला आम्हाला चालायचे आहे. काही वाट बघतात आपली. आपल्या जीवनामध्ये जर चांगलं कर्म झालं असलं तर आपली वाट बघतात. असं जीवन जगायचं की असं जीवन जगायचं की आपण रोडवर थांबल्यानंतर 5-50 लोक आपल्या भोवताली गोळा व्हावं, असं जीवन जगावं. ऐकून गेला असेल कवा तर ऐकलं असेल. आपलं वागणं असं व्हायची की आपलं वागणं जर चांगलं असलं, घड पडकर तर राहू द्या तुमचं पडकं, घर पत्र्याचं राहू द्या. तुम्ही जर घरी नसलो तर तुमच्या घरच्या पाया पडून जातील. आणि वागणं जर नीट नसलं, वागणं जर बेअकली असलं, 12 मजली बिल्डिंग असलं तर 100 फुटावून पलिकून जातील. लय बी खूप आहे, ह्याच्या कशाला नादाला लागावं म्हणतील. ऐका, वागणं पाहिजे अगोदर. तसं वागणं ज्या ज्ञानोबारायांनी भिंत चालवण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायाच्या जवळ होतं. सगळ्या संतांची तपासणी करायचं या गोरोबा काकाच्या जवळ होतं का नाही. सगळ्यात ज्येष्ठ अधिकारी संत म्हणलं तर संत गोरोबा काका आहेत. सगळ्याची परीक्षा केली त्यांनी, केली का नाही. ज्ञानोबारायाची परीक्षा केले, नामदेवरायांची परीक्षा केले, मुक्ताईच्या जवळ गेलेले होते, निवृत्तीनाथाची परीक्षा केली. ज्या टायमामध्ये ते समकालीन जेवढे काही संत होते सगळ्यांची परीक्षा केली, कारण ती परीक्षक होते त्या काळची. ज्ञानवृद्ध, वयवृद्ध, तपवृद्ध, विचारवंत हे संत होऊन गेले त्या काळामध्ये. आणि त्या संतांची पुण्यतिथी आहे. का तर जीवन असं जगलं म्हणून हे पुण्यतिथी तुम्ही आम्ही करू. कोण कोणाचे लागून गेले. 100 एकर जमीन ठेवून गेलं बापाना तर पोरग 1.5 फुटाचा फोटो ठेवून गेले घरी. पटतंय का बघा बरं का. 100 एकरची प्रॉपर्टी ठेवून गेल तर 1.5 फुटाचा फोटो ठेवून गेले घरी पोरग. कोण कुणाचे लागून गेले ही सगळे एवढे. यांचे बॅनर लावा, एवढे सप्ते कराडवर नावं घ्यायला. कशामुळं तर जीवनामध्ये जीवन तसं जगलं. विचार अगोदर लोकाला पटले. विचार म्हणून हे सप्ते चालू आहेत, म्हणून आरत्या चालू आहेत, म्हणून पुण्यतिथ्या चालू आहेत, म्हणून सोहळे चालू आहेत, म्हणून बॅनर लागल्यात. उगा लागत नाहीत. कारण जीवनामध्ये त्याने क्रांतीच तशी घडवली. क्रांती म्हणजे कोणाचं मुंडकं उडवली नाही त्याने. विचाराची क्रांती जिंकली त्याने, विचाराची. आता काय जण म्हणतात का होतं संतांच्या जवळ. काय नव्हतं असं काही नाही, सगळंच त्यांच्या जवळ होतं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणायचं, आणि देव ज्याच्या ताब्यात आहे त्याला संत म्हणावं लागते. काही म्हणता येत नाही बरं का. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणावं लागतं, आणि देव ज्याच्या ताब्यात आहे त्याला संत म्हणावंच लागतंय. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. असे संत आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. याच माती जन्माला आलेले आहेत, याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत. कोण? संत.
मग संत कुण्या कुळातला आहे, कुण्या गोत्राचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे का बाल आहे का वृद्ध आहे, ही काही बघायची गरज नाही. कारण ज्या कुळात जन्माला आहे ते कुळच पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जिथे हरिते दास जन्म घेसी, जिथे हरिते दास जन्म घेसी, कर्म धर्म यांचा झाला नारायण, कर्म धर्म याचा झाला नारायण, जन्म घेत ते हरिचे दास जन्म घेत, कर्म धर्म याचा झाला नारायण, कर्म धर्म याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणावर संत जन्माला येतात ते ठिकाण पवित्र आहे. ज्या कुळात जन्माला येतात ते कुळ पवित्र आहे. मग ते कसं का असना, स्त्री का असना, पुरुष का असना, बाल का असना, वृद्ध का असना, कुणी का असना, पण ती जागा पवित्र करतात. त्याच माती जन्माला आले. ऐका, जन्म कुणाच्या घरी घ्यावं हे आपल्या हातात नसतंय, पण त्या कुळाला उज्ज्वल करायचं काम आपल्या हातामध्ये असतं. उज्ज्वल करायचं काम आपल्या हातामध्ये असतं. ऐका, या जगामध्ये माणसाची पूजा होत नाही, माणसाच्या गुणाची पूजा होते. पटतंय का बघा बरं का, आज का बोलावला म्हणचा. माणसाची पूजा होत नाही, माणसाच्या गुणाची पूजा होते. झाडाचा पाला खाणार वानर असं एकही गाव नाही की हनुमंतरायाचं मंदिर नाही असं नाही. किती श्रीमंत होता राजा रावण, केला का पूजा तिची कधी? बोला बोला, जास्त वेळ बोलायचं नाही. या जगामध्ये माणसाची पूजा होत नाही, माणसाच्या गुणाची पूजा होते, गुणाची. त्याचं उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे. राजा रावणाचं आणि हनुमंतरायाचं. झाडावर राहायचं वानर आहे, पण असं काम केलं की कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस. उद्धरिले ते न कुळ. कशामुळं? तर जीवन तसं जगलं कोण? हनुमंतरायानं. तसं जीवन या जगाच्या पाठीवर संतांनी जगलेलं आहे. आणि जगत असताना तुम्हाला आम्हाला काही भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. मग सांगणारे कोण आहे? जगद्गुरु तुकोबार आहे. कुणाकडे सांगतात? आपल्याकडे सांगतात. का सांगतात? तर बुडत हे जन न देखवी डोळा. बोलून गेलंय, बुडत हे जग न देखवी डोळा, येतो काळवळा वैष्णवाचा, येतो काळवळा वैष्णवाचा. बुडत हे जग न देखवी डोळा, येतो काळवळा वैष्णवाचा. बुडत हे जन न देखवी डोळा. हे चालल्यात म्हणले दारामध्ये. एक वेळेस समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबारा दोन्ही समकालीन संत पंढरपूरला गेले असताना या तीरावर जगद्गुरु तुकोबारा थांबले आणि त्या पलीकडच्या तीरावर समर्थ रामदास स्वामी थांबले. आणि एक खडा उचलून रामदास स्वामीनं चंद्रभागेमध्ये टाकला. ओळ केली बरं का, खून ओळखू येते एकूण एकाला. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने विचार केला, ही जड जीव आहेत की नाही असंच वाहत चालल्यात, म्हणून रामदास स्वामीने सांगितले. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने उत्तर दिले, वाजत असे बोंब कोणी न ऐके कोणाचे, हरी हरी न म्हणता थोर झाले. बरंच अभंग आहे पुढं बरं का.
सांगून बोंबलून सांगितले कोण जगद्गुरु तुकोबाराने. एका ठिकाणी हाताला विनंती करून सांगतात, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, फुलाले शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया 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 माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया पाया सकळाच्या पाया माझे दंडवत, फुलाले चित्त शुद्ध करा, फुलाले चित्त शुद्ध करा, फुलाले चित्त शुद्ध करा, फुलाले चित्त शुद्ध करा, हित ते कराया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळाच्या पाया 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 माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. एका ठिकाणी पायाला दंडवत घेऊन सांगतात, एका ठिकाणी वाजत असे बोंब कोणी नाही की कोणाचे संत सांगतात. पुन्हा एका ठिकाणी लागून या पाया विनवितो तुम्हासी, तुम्हाला कर टाळे बोला मुख्य हरिनाम. एवढं विनंती करून जगद्गुरु तुकोबाराने उपदेशाच्या मार्गाला लावलेला. मी सांगितलंय, काही वाट दाखवणार आहेत, काही वाट बघणार आहेत आणि काही वाट लावणार आहेत. तर वाट बघायचं असलं तर जीवन असं जगायचं की संतासारखं जीवन जगायचं. कसं जीवन जगायचं की जीवनामध्ये असत्य कधी बोलायचं नाही बरं का, जीवन जगत असताना. म्हणून आपलं सगळं हे सगळ्याच्या विचारात बसतो. कोणाची पूजा होत नाही बोललेला मी, का तर वागण्यामुळं पूजा होते, वागण्यामुळं. विश्वास टाकल्यानंतर आपला तसा विश्वास कडला निघावं लागल. आता का थोड्या भिंती आहेत का? सगळ्याच्या घराला भिंती आहेतच की. केला का पूजा कधी? पाया खांताळा केला सर, बांधताळा हो, पुन्हा काय. पण आळंदीमध्ये जर गेलं तर असं रांग लागू नये त्या भिंतीला पूजा करण्यासाठी, आहे का नाही. ज्या ठिकाणावर ज्ञानोबा आहे, ज्या ठिकाणी निवृत्तीनाथ, ज्या ठिकाणी सोपान काकाने, ज्या ठिकाणी मुक्ताई बसलेली जी भिंत आहे का नाही, आजही तिथं लाईन लावून दर्शन घेतो का नाही. रोज नारळ फोडणं चालू आहे, रोज पूजा चालू आहे, रोज उदबत्त्या लावणं चालू आहे तिथं. कशामुळं? त्या ठिकाणावर ज्ञानोबारायाने वास्तव्य केले म्हणून. वास्तव्य केलं. उगो पूजा होत नाही बोलेलं बरं का, उगा आरत्या होत नाहीत, उगो पुण्यतिथ्य होत नाहीत, उगो बॅनर लावलेले नाहीत, जात नाहीत, आणि उगो कोणीही लक्षात कोणाची ठेवत नाही. आपलं वागणं तसं पाहिजे समाजासाठी. तो कुण्या का कुळाचा असणार, कुण्या का धर्माचा असणार, कुण्या का पंथाचा असणार, बोललेलं आहे मी. ते कुणी का असणार, स्त्री का असना, पुरुष का असना, बाल का असना, वृद्ध का असना. अमुक ठिकाणी अमुक संत असतात असं काही नाही. कोण्याही ठिकाणावर त्याने असतात. ज्या अवस्थेत जगद्गुरु तुकोबाराने परमार्थ चालू केला, तुम्हाला मला उपदेश केलेला आहे. उपदेश करण्यासाठीच आलेले होते कोण? संत. कुठून आले ते? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण का तर ज्या ज्या वेळेला भगवंताने अवतार घेतलेला होता त्या त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार होताच. अंगद झाले, प्रल्हाद झाले, उद्धव झाले, संत श्रेष्ठ नामदेवराय झाले, पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला, शेवटचा अवतार. बाकीची प्रक्रिया होत 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 तूप होते. दुधाचं दही बनवता येते, दुधाचं ताक बनवता येते, दुधामधून लोणी तयार करता येते, लोण्यापासून तूप करता येते. पण तुपाच्या पुढची कोणती प्रक्रिया? हा, मध्ये मिसळावं लागते एवढं काही करायचं असलं तर.
पण तुपाच्या पलीकडची प्रक्रिया काय, संपली प्रक्रिया. तसं जगद्गुरु तुकोबारायाचा अवतार तुपासारखा आहे. ज्ञानोबारायाचा अवतार जर पाहिलं, जर तुम्ही आम्ही जर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार होता. कुणाचा? ज्ञानोबारायांचा. संत हे दीनवत्सल आहे बघा, दीनवत्सल. अनाथावर प्रेम करतातच ते, नाही असं नाही. अनाथावर सुद्धा प्रेम केलेत कोण? संतांनी. जे का रंजली गांजली त्याशी म्हणे आपुले, तोची साधू खावा, हा देवते तेचे जाणावा. त्याच्यामध्येच देव जाणावं लागते बरं का. काही वेळेमध्ये त्यांना मधुकरी मिळू दिली नाहीत, मिळालेली खाऊ दिली नाहीत, खाल्लेली पचू दिली नाहीत. उगा राहते काही सगळं मध्ये वाढणं म्हणजे. एकतर मधुकरी मिळू दिली नाहीत, मिळालेली खाऊ दिली नाहीत, खाल्लेली पचू दिली नाहीत. हो, पचू दिली नाहीत. तरीही ज्ञानोबारायाने जे खळांची व्यंकटी सांडू किंवा तया सत्कर विरती वाढो, हे संतांचं लक्षण आहे. खळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. माझ्या मनची व्याख्या आहे का, आपलं चांगलं झालं की दुसऱ्याच्या पोटात कळ उठले की ह्यालाच खळ म्हणायचं. ही ज्ञानोबारायाची व्याख्या ती असेल, पर ही तुमच्या समोरची व्याख्या मी मांडलेलं आहे. आपलं चांगलं झालं की दुसऱ्याच्या पोटात कळ उठले की ह्यालाच खळ म्हणायचं, दुसरं काहीच विचार करायचं नाही. हेच खळ आहेत, खळ. तरीही ज्ञानोबारायाने तिकडं लक्ष दिले नाही. देत जाऊ नये बरं का. आपलं चांगलं झालं की चांगल्याला चांगलं वाटत नाही. पटतंय का बघा. आपलं चांगलं झालेलं चांगल्याला चांगलं वाटत नाही. दुसऱ्याचा तर काय घेऊन बसला. ज्या ज्ञानोबारायाने रेडा बोलवला त्या ठिकाणी काही नाही विरोध केला. जगद्गुरु तुकोबारायाने गाताला यायला बसले त्या ठिकाणी काही जणांनी विरोध केला, कमी केलं नाही. ज्या ठिकाणी ज्या वेळेस गोरोबा काकाने आपले हात तुटले, काही जण मिळत आहे ना, आता जगतोय कसा म्हणला. कारण देव आपल्या भक्तासाठी स्वतः विठ्ठल होऊन आलेला होता. आता उद्या बोलूत आपण थोडा वेळ त्या चरित्रावर. देव येतो हो. मग अशा साधक असन संत जीवन जगत असताना ज्या जगद्गुरु तुकोबाराने 42 वर्ष साधना केली, 42 वर्ष साधना केल्यानंतर त्या साधनेमधून महाराजांनी देव प्राप्त करून घेतलेला होता. संसार करत करतच देव प्राप्त करून घेतले. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. काही ठिकाणी म्हणले जगद्गुरु तुकोबाराय की ज्या अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबाराने जीवन जगलेलं की एक संसारिक जगद्गुरु तुकोबाराय, साधक जगद्गुरु तुकोबाराय आणि सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरचे जगद्गुरु तुकोबाराय. सिद्ध अवस्था प्राप्त झाली जगद्गुरु तुकोबाराय. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. असत्य जीवनामध्ये कधीच जर आपल्या जिभेला स्पर्श केला नसता तर तिची वाचा सत्य होत आहे. मी बोलून गेलेलं आहे. कुठं राहिले सत्यता आता. डोळे बी तसलंच बघल्यात, कान बी तसलंच ऐकू लागल्यात आणि तोंड बी तसलंच बोलाले. भजन करा म्हणलं तर ह्यानं भजन करणं गेलाय, ह्यानं असं बोलाय बसलाय की असं गावच्या नाल्या उपसुलालाय. कोणत्या नाल्या उपसुलाला ऐकू लाव का बिंदड. हा, पण भजनाकडे नाही, नामस्मरणाकडे नाही, परमार्थी क्षेत्रामध्ये नाही. करायचं बी नाही, करू बी द्यायचं नाही. अशा काही वृत्तीचे आहेत बरं का. करायचंही नाही, करूही द्यायचं नाही. त्या साधनेवर आरूढ आल्यानंतर त्याला जगद्गुरु तुकोबाराने उपदेश केलेला आहे. उपदेश कोण करावा, उपदेश कोणासाठी करावा आणि उपदेश का करावा. कारण बोलून गेलो मी, बुडत हे जेन न देखवी डोळा. जसा कळवळा जसा मैला येतो का नाही, तसा कळवळा संताला आलेला आहे. देवाला कळवळा येत नाही, अजिबात नाही. पण या काळामध्ये उलट झाले बरं का. एखाद्या वेळेस देव ओळखीनं सोपं आहे, देव ओळखीनं सोपं आहे, पण संत ओळखीनं लय अवघड झाले. लय अवघड झाले. तुमच्या समोर गोड 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 2-5 बोलून पाकिट घेऊन पळायचं. का देणं घे नाही त्याचं. गोड बोलणारे लय झाल्यात बरं का. खरंच अंतकरणातून बोलताय का? खरंच काही परंपरा आहे का माग? खरंच काही त्याच्यामध्ये विचार घुसलेलात का? तपासत जाओ. उगा कपड्यावरून बघत नाही. अरे कपड्यावरून तुम्ही आम्ही तर फसाल, देवाची बायको फसेल ती कपड्यावरून, माहिती आहे का नाही.
कोण? शिताई साहेब फसल ते शिताई साहेब. नुसतं कपड्यावर बघून, कपड्यावर बघायचं नाही. असला महाराज तर उघड लांबून नमस्कार करायचा आणि जायचं तिकडे तिकडे निघून. जवळच घ्यायचे का नाही त्याला तपासून बघत जाऊ. आणि ज्याचं तपासलं त्याने विश्वास ठेवल्यानंतर विश्वास बी ठेवत जावं. तपासाव. परीक्षा झाल्याशिवाय पुढं पास होतंय का? होत नाही. तपासावं लागते. आणि बोलणारे बी लय गोड गोड बोलायला बरं का. आणि बोलणारे हे लेवरी जाणार नाहीत. मी बोलून जातो तुम्हाला, ऐका पटतंय का नाही बघा. शेतकरी करणारा नरकात जात नाही, व्यापार करणारा नरकात जात नाही, धंदा करणारा नरकात जात नाही, पण कीर्तनकार 100% नरकात जावं लागलं. लोकांच्या डोळ्यात जर धूळ ठोकून जर बोलायला असला तर 100% नरकात जावं लागेल. मी बोलतो इथं उभं टाकून. व्यापार करणारा नरकात जात नाही, धंदा करणारा नरकात जात नाही, शेती करणारा नरकात जात नाही, नोकरी करणारा सुद्धा नरकात जात नाही. 100% सांगतो. पण समाजाच्या समोर उभं टाकून जर संतांच्या वचनाला, संतांच्या ओवीला, संतांच्या प्रमाणाला सोडून जर काही जर दुसरं बोलत असलं चाबर तर 100% नरकात जावं लागेल. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी कबर दे हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल काय विठ्ठल 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 कबर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 हो. देखाव्यावर चालले बरं का सध्या सगळं. देखाव्यावर दुसरं काहीच नाही. ज्या जगद्गुरु तुकोबरांनी गाथा लिहिला त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरांना महाराज कोणी म्हणलं नव्हतं. हो ऐका तुम्ही गाथा चरित्र काढून सगळं माहित असेल, बैठला चाल तुम्ही. अरे ज्यानं गाथा लिहिला त्याच्या गाथ्यावर आम्ही 4 अभंगावर कीर्तन करलो. 10-10 लाखाच्या गाड्या आमच्या पशीत. त्याच्या बायकोला लेवायला चप्पल नव्हती. पटतंय का बघा बरं का. आज का बोलावला कारण बोलण्याची गरज आहे. ज्यानं गाथा लिहिला 4000 अभंगाचा गाथा लिहिला त्या जगद्गुरु तुकोबराच्या बायकोला लेवायला चप्पल नव्हती. तुटकी चप्पल होती. होती का नाही? ऐकायला चालेल की तुम्ही कवा तर. पण त्या जगद्गुरु तुकोबराच्या पत्नीचा काटा काढायला देव आलता. आमचा काटा काढलेला आहे. बरोबर आहे का नाही? ऐकलं का नाही तुम्ही डोंगरावर हे सगळं? जिजाई साहेबाच्या पायातला काटा मोड्याला काटा काढायला देव आलता. कशामुळे आलता तर भक्तीच्या साधनेमुळे आलता. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. काही जण म्हणतात तुकाराम महाराजाला असं असं झालं म्हणून. अरे कसं का होईना पण त्याच्या बायकोचा काटा काढाय देव आलता. कशाला आपण तेवढ्या पुढे जायचं? कशाला पुढे जायचं? त्या साधनेमधून आज जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला. उपदेश करत असताना 3 मार्ग सांगितलेले. कर्म, ज्ञान आणि भक्ती. 3 मार्ग आहेत तुम्हाला आम्हाला. 3 गोष्टीवर जीवन जगतो तुम्ही आम्ही. अन्न, वस्त्र, निवारा. प्रत्येकांना गरज आहे. अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे आणि निवाऱ्याची गरज आहे. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा या 3 गोष्टी लागतात. कर्म, ज्ञान आणि भक्ती. आणि परमार्थामध्ये आल्यानंतर 2 गोष्टी लागतात. एक श्रद्धा आणि एक विश्वास. एक श्रद्धा बसावी लागते आणि विश्वास असावा लागतोय. आणि विश्वास टाकल्यानंतर विश्वास तोडणे लागतंय. एकदा गाढवून बैल चाललं. विश्वास असल्यानंतर विश्वास टाकल्यानंतर विश्वास अजिबात तोडणे लागते. परमार्थामध्ये या 3 गोष्टी लागतात. आणि परमार्थ उच्च कोटीला प्राप्त होण्याकरता 2 गोष्टी लागतात. विश्वास आणि श्रद्धा. विश्वास असावाच लागतोय आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवावीच लागते. जर श्रद्धा नसली तर परमार्थ तुमचा
तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि विश्वास नसला तरी पोहोचू शकत नाही. परमार्थामध्ये विश्वास आहे, संसारामध्ये कशाचीच गॅरंटी नाही, तर विश्वासानं करू ना आपण. ऐका, जर आईच्याच पोटात मेला असतो तर का घेतला असतो? का घेतला असतो? काही विश्वास आहे का? काही गॅरंटी आहे का? बरं जगलास, जगल्यानंतर मोठा होशील ह्याची गॅरंटी आहे का? बरं झाल्यानंतर लगीन होईल ह्याची गॅरंटी आहे का? बरं लग्न झाल्यानंतर तुझ्यापाशी राहील ह्याची गॅरंटी आहे का? जर राहिल्यानंतर मुलं बाळ होतील ह्याची गॅरंटी आहे का? जरी मुलं बाळ झाले तुला सांभाळतील ह्याची गॅरंटी आहे का? पटतंय का बघा बरं का? गॅरंटी आहे का? नो गॅरंटी आहे, तरी त्याच्या मागं तुम्ही आम्ही लागलो. इकडे गॅरंटी न सांगता संत या इकडं, ह्या वाटला या. एकाची बी प्रवृत्ती नाही बरं का तिथं जाण्याची. अहो गॅरंटीनं बघा तुम्ही, संसारामध्ये वय वाढत चाललं की आपली किंमत कमी होते, पण परमार्थामध्ये वय वाढत चाललं की किंमत वाढते. म्हणून सोहळे होतात, म्हणून सप्ते होतात, म्हणून लोक नाव ठेवतात. ऐसा देह लाभावा, त्या देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपलं तरी सुगंध दरवळावा. ऐका, 100 कामं करण्यासाठी हजार कामं करण्यासाठी 100 वर्ष जगण्यापेक्षा एकच काम करायचं. हजारो वर्ष जिवंत राहतो तुम्ही आम्ही, हजारो वर्ष राहतो का नाही? 700 वर्ष होऊन गेलं माऊलीला, अजून समाधी सोहळा चालू आहे. 350 वर्ष होऊन गेले जगद्गुरु तुकोबारायांना, अजून जगद्गुरु तुकोबारायाची वारी चालूच आहे. अजून जगद्गुरु तुकोबारायाची बीज करवला का नाही? हाय का नाही? कामच तसं केले त्याने. काय जण म्हणतात का होतं संतापाशी, का नव्हतं संतांच्या जवळ? सगळं काय होतं. आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, शब्दाची रत्ने होते त्यांच्याकडं. कुणाकडं? संताकडं. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जगद्गुरु तुकोबाराने जर नजर फिरवली तर फासा सोन्याच्या करायची ताकद होती. आपल्या सोन्याचे असलेले लोखंडाचे उरल्यात का नाही? नजर फिरवली तर फासा सोन्याची करायची ताकद जगद्गुरु तुकोबारायाच्या जवळ होती. एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. विश्वास आणि श्रद्धा इथं ध्यान ठेवा. गाडो बी चालला तर संग बैल बी चालला तर एवढं वज्ज घातलं तर त्या गाडावाच्या मालकाने त्याच्यावर की चालता येणार गेलं तर संकट बैल होतं, बैल बी होतं संकटच, आणि त्या बैलावर बी वज्ज होतं बरं का. एवढंच की जरा गाडावर कमी होतं बैलावर जास्त होतं. त्यानं म्हणलं लई वाकत चाललं आहेस, काय एवढं काम? त्यानं मालकानं घातले वज्ज, आता का करावं? आता त्याने म्हणलं काय विचार करायचा काय, दे टाकून. गाडव म्हणाले बरं, दे टाकून. बैलानं म्हणलं तुला वजन टाकलं तर जमते, तू गाडव आहेस, मला टाकता जमना. मालकानं माझ्यावर विश्वास ठेवले, आणि ह्या देशामध्ये माझ्या माईची पूजा करतात. गाईची पूजा करतो कोणी तुम्ही? या देशामध्ये माझ्या माईची पूजा करतात. मला विश्वास तोडता येत नाही. तसं कीर्तनकारानं बी विश्वास तोडत जाऊनी बरं का, तोडत जाऊनी तोडत जाऊनी. राहिला का ह्यांचा बी विश्वास? इथलच म्हणायची गॅरंटी आहे का? इथं तारीख घ्यायचं आणि दुसरीकडे कीर्तन करायचं. लय येत हो असले गोड गोड बोलायचं, निघून जायचं. काय खरं काही आहे का परंपरा? आहे का काही अभ्यास? आहे का काही विश्वास? आहे का की संतांच्या चरणावर बोलायची ताकद? असावं लागतंय बरं का. संतांच्या वचनाशी दुसरं जर बोलत असला तर बोलून गेलो की मग आता का राहत आहे ते. बोलत बी जाऊ नये, बोल म्हणलं तरी बोलत जाऊ नये. वर्णावे ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. कीर्तनच करायचे ना, प्रवचनच करायचे ना, त्याच्या शब्दावर आणि त्याच्याच वचनावर. सुगरण तेच करते, डाळ बी तेच राहते, पीठ बी तेच राहते, तेल बी तेच राहते. पण सुगरण का म्हणतात? ती जमवते तसा स्वयंपाक. बरोबर आहे का नाही? तसं कीर्तन बी तेच आहे, अभंगही तेच आहेत, प्रमाण तेच आहेत, उदाहरणं तेच आहेत, पण संतांचेच टाकावं लागते तर गोड लागतात. उगा काय बी टाकत जाऊ नये, अजिबात टाकत जाऊ नये. विश्वास ठेवलाय आणि विश्वास ठेवला ना तोडत जाऊ नये. 3 मार्ग दिलेले आहे: कर्म, ज्ञान आणि भक्ती. अन्न, वस्त्र, निवारा, विश्वास आणि श्रद्धा. या सगळ्या गोष्टी जमवाव्या लागतात. आणि ती जमवत असताना तुम्ही आम्ही या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर कर्म हे सिद्ध आहे बरं का. कर्म करणं हे सिद्ध आहे.
ज्या अर्थी तुम्ही आम्ही नरदेहाला आलेला आहे त्या अर्थी कर्म हे आपल्याला आपल्या सोबतच आलेलं आहे. का घेऊन येता तुम्ही आम्ही जन्मल्यानंतर? काय बी घेऊन येत नाही एका नाही, एक नाव घेऊन येतो. बरं का, मी सांगतो ऐका, पटतंय का? आपण जन्माला आल्यानंतर एक नाव सोबत घेऊन येतो, त्याचं नाव मरण आहे. मरण आपण सोबतच घेऊन आलेलं आहे. बाकी नका नाव तुम्ही संकट, पण मरण आपल्या सोबतच आलेलं आहे. बरं का, किती या काळाचा सोसावा ओळसा लागिला सरिसा पाठोपाठी 184 करा सोडवण. एका योनीमध्ये 21 कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी फेरा, एवढं फिरत 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 या नरदेहाला आलेला आहे. आणि या नरदेहाला आल्यानंतर तुम्हाला आम्हाला हे कर्म हे सिद्धच आहे. कसं का असणार, त्याला कर्म हे करावंच लागते, ठरवावं लागते. तुम्ही ठरवलं तर सज्जन होता येते, तुम्ही ठरवलं तर दुर्जन होता येते, तुम्ही ठरवलं तर चांगला होता येते, तुम्ही ठरवलं तर वाईट होता येते, तुम्ही ठरवलं तर विष होता येते, तुम्ही ठरवलं तर अमृत होता येते. अमृत माणसाच्या हातामध्ये आहे. कस ठरवायची आहे ती, का ठरवायची आहे ती तुम्ही ठरवा. ही दिलेली संधी, हा दिलेला आहे मोका तुम्हाला आम्हाला ठरवायचा. आता अजून काही जण 90ला बी घटलं तर कोणी अजून ठरवायच्या मार्गावर नाही. 80-90 आपण तर कशाला कमी सांगावं, ठरवावं लागतंय. विचाराची उंची वाढवली कोण संतांनी, आणि विचाराची उंची वाढवल्यानंतर उपदेश करण्याची योग्यता आणि उपदेश करण्याची पात्रता त्यांच्याकडे आली. आणि ते जगद्गुरु तुकोबाला तुम्हाला उपदेश करत, आणि करत असताना कर्म ज्ञान भक्ती या 3 गोष्टी सांगितल्यात. कर्म हे करावंच लागतंय, ज्ञान हे प्रत्येकांना असतंच. ज्ञान नवीन 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 प्रत्येकांना ज्ञानाची लालसा आहे. काय चाललंय काय नाही, 5-10 रुपये देऊन पेपर घ्यायची का गरज आहे? 7 वाजता टीव्हीच्या समोर बसायची का गरज आहे? का ज्ञानाची गरज आहे? तर प्रत्येकांना लालसा आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकांना ज्ञान असावं वाटतंय. बरं का, लहान लेकराला सुद्धा हो. आता का ते लेकरू बाजारामध्ये गेल्यानंतर माईच्या सोबत जाते, जाता जाता असं मंदिर दिसतं, मंदिर दिसल्याबरोबर आईला विचारते, आई ह्याला का म्हणतात? मंदिर म्हणतात. ज्ञानाची लालसा आहे, ह्याला मंदिर म्हणतात. पुन्हा आणि थोड्या वेळानं बाजूला गेल्यानंतर असं वरी शिखराकडे बघतंय, आणि ह्याला का म्हणतात? ह्याला शिखर म्हणतात. त्यांना आणखी लहान लेकर प्रश्न विचारतात. बरं का, आई ह्याला शिखर म्हणतात, शिखर कळस मंदिरालाच का असतोय, आपल्या घराला का नसतोय? माईनं का उत्तर द्यावं? आता लेकर प्रश्न विचारतात. हो, विचारतात प्रश्न, नवीन नवीन प्रश्न विचारा बघतात. मंदिरालाच कळत असतो, आपल्या घराला का नसतो? माईनं का उत्तर द्यावं? आता आज थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक शॉपत घडते, म्हणजे वानेर घडते. वानेर, आई ह्याला का म्हणतात? बेटा ह्याला वानेर म्हणतात. ह्यालाच वानेर म्हणतात का? आई ह्यालाच वानेर म्हणतात. तू पप्पाला रोज म्हणतेस हेच आहे का? म्हणलं त्याला. बरं का, ज्ञानाची लालसा आहे प्रत्येकानं. हो, जखड म्हाताऱ्याला सुद्धा ज्ञानाची लालसा आहे. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही, पण वट्ट्यावर बसताना एका बारक्या पोराला बोलून घेत, इकडे रे इकडे. काय बाबा का काम आहे? कोण आलं रे निवडून? हिची निवड वरी झाली. ऐका बरं का, ज्ञानाची लालसा आहे प्रत्येकांना, कर्माची लालसा आहे, ज्ञानाची लालसा आहे. हिची निवड वरी झाल्या, पण ह्याला आणि विचारलाय कोण आले निवडून, काय विचारायची गरज आहे? पण ज्ञानाची लालसा प्रत्येकांना. ज्ञान एक असं आहे की सगळ्यांना हवंसं वाटणार आहे, पण ज्ञानामध्ये बंधन आहे, कर्मामध्ये बंधन आहे, अज्ञानामध्ये अहंकार आहे. बघा की मार्ग मोकळे जरी असले तर त्याच्यामध्ये बंधन टाकलेलं आहे. कर्मामध्ये बंधन आहे, कर्म करत असताना बंधन टाकलेलं आहे. कोणतं बंधन टाकलेलं आहे? जर परमार्थामध्ये जर तुम्ही आम्ही कर्म करत असलो तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोही पक्ष पाही उद्धरती. भजन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी काही बघायची गरज नाही. काही पंचांगण बघायची गरज आहे का? पंचांगण बघायची गरज आहे? अजिबात नाही. कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला मला भजन करता येते. माऊलीने सांगितलेत, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोही पक्ष पाही उद्धरती. काळाची गरज नाही, वेळेची गरज नाही, कशाची गरज नाही, पण कर्मामध्ये बंधन आहे. चला आता ज्ञान आहे, ज्ञानाची लालसा आहे, पण ज्ञानामध्ये अहंकार आहे. नवला अहंकाराची गोठी, ललगे विशेष झोंबे सज्ञानाच्या पाठी. हे अहंकार एक असा आहे की दिसत नाही. बरं का, अहंकार नावाची गाठ दिसत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही.
मी गेल्याशिवाय भजन चालू होत नाही, मी गेल्याशिवाय सप्ताह होत नाही, मी गेल्याशिवाय कीर्तन होत नाही, मी गेल्याशिवाय प्रवचन होत नाही, मी गेल्याशिवाय मोता होत नाही, मी गेल्याशिवाय लगीन होत नाही, मी गेल्याशिवाय काहीच होत नाही. ज्यांना म्हणणार आहे का नाही, हे अहंकार नावाची गाठ त्याच्यावर जाऊन बसते, त्याच्या खांद्यावरच. मी बोलणे माऊली सांगते, नवला अहंकाराची गोटी, नलगे विशेष झोंबे सज्ञानाच्या पाठी. अज्ञानाला काय असलं कीर्तन ऐकायचं, असले पंगत जेवायचं, नसलं तर घरला निघून जायचं. ते काय काय लागणार, ते सिस्टीम का असणार, महाराज येणार का, आला तर ऐकायचं, नसलं तर निघून जायचं. पण ज्ञानी म्हणतोय, ज्ञानी मी 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 बोलविल्या विदू बोले, मी चालविल्या सूर्य झाले. हे आहे का नाही, त्यानं म्हणतो का नाही देव, तसं काही जण आमच्यासारखे म्हणणार आहेत, माझ्याशिवाय काहीच होत नाही हे म्हणणार आहे का नाही, हे अहंकार नावाची गाठ त्याच्याजवळ जाते. आणि दिसना आमच्याकडे एक मन आहे, लय मधल्या गाठीचं आहे म्हणतात. ती मधली गाठ कुठं आहे की आता ऑपरेशन बिपरेशन काय होईना गेलं मधल्या गाठीचं, वरल्या गाठीचं ऑपरेशन होतंय, बायपास होतंय, प्लास्टिक सर्जरी होते, ऑपरेशन होईल. पण मधल्या गाठीचं ऑपरेशन होत नाही. हो, मधल्या गाठीचं ऑपरेशन करायचं असलं तर इथं यावं लागते, परमार्थामध्ये यावं लागते, तर मधल्या गाठीचं ऑपरेशन होते. शरीराचा ताप मेडिकलनं जातो, पण मनाला आलेला ताप सदसंगती सद्विचारानं शिव जात नाही. पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा. झालिया भेटी हरिदासाची, या भेटी हरिदासाची, झाली या भेटी हरिदासाची. पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा उठी, पापताप दैन्य जाय उठा उठी. झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची, पापताप दैन्य काचे अंगी ऐशे बळ नाही, जाय उठा उठी, झालिया भेटी पापताप दैन्य जाय उठा उठी, झाली भेटी हरिदासाची. ऐंशी बळ नाही अनिकाची अंगी, कुणाची बी अंगी ती बळ नाही, ती बळ संतांची अंगी. तुमचं पाप ताप आणि दैन्य घालवण्याचं काम कोण करत असलं तर संत करतात. एका ठिकाणी डॉक्टर असेल तर एक वेगवेगळ्याच अवयवाचा तज्ज्ञ आहेत बरं का, आहे का नाही. पण संतांच्या गेल्यानंतर पाप ताप दैन्य जाय उठाउठी, का तर झाली भेटी हरिदासाची. संतांच्या जवळ गेल्यानंतर पापही जातोय, तापही जातोय, दैन्य सुद्धा जातोय 100%. पण त्याच्या जवळ जावं लागते, कुणाच्या, संतांच्या. ओला लांबून जमत नाही. चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं, उगा चांगलं पुस्तक वरून बघतील तर जमत नाही, वाचून बघावं लागतंय. फणसाची चव वरून कळत नाही, मधून खाणाऱ्याला कळते. तसं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सगळे कळते सगळं. आणि ती जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला आम्हाला कर्मज्ञान आणि भक्ती सांगितले. कर्माशिवाय माणूस जगत नाही, ज्ञानाशिवाय माणूस जगत नाही. का म्हणलं महाराज, मग भक्तीशिवाय जगणारे नाहीत का? परमार्थ करणारे थोडेच आहेत, पण सगळेच परमार्थ करतात का? सगळेच भक्ती करतात का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा सांगितले, अरे बेड्या, तू देवाची भक्ती नाही करत असलास तर मान्य, पण संसाराची तर भक्ती करतोस का नाही? ऐका, भजन करणारे सगळेच आहेत का? संसाराची भक्ती करणारे का थोडे आहेत का? संसाराचीही भक्ती करणारच की. जर संसाराची भक्ती करत नसते तर महाराजांना असं एका ठिकाणी अभंगात लिहायची गरजच पडली नसती. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया, ह्याची थोर भक्ती, हे थोर भक्ती आवडते देवा,
थोर भक्ती आवडती देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा संकल्पाई माया संसाराची संकल्पाई माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया कर्म ज्ञान आणि भक्ती. कर्माशिवाय माणूस जगत नाही, ज्ञानाशिवाय माणूस जगत नाही, भक्तीशिवाय सुद्धा माणूस जगत नाही. काही साधकांनी प्रश्न केला, महाराज सगळेच भक्ती करतात का? नाही. जरी सगळे देवाची भक्ती करत असल्यावर संसाराची तर भक्ती आहे का नाही? संसारावर प्रेम आहे का नाही? सगळ्यांचं आहे का नाही? त्या ठिकाणी महाराजांनी सांगितले संकल्पाभिमाया संसाराची. जर संसाराची जर तुम्ही भक्ती आम्ही जर करत असलो तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय जाणार नाही. जगद्गुरु तुकोबाराने मग महाराजांनी सांगितले, महाराज मग भक्ती कुणाची करावं? अभंग सांगतो तुम्हासी बाजार रे विठ्ठला सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला सांगतो तुम्हासी बाजार रे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजार 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 विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी गेला गेला वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया कैता बरोबरी दुरा वाची दोरी करिता भरोभारी दुरावती दोरी करिता भरोभारी दुरा वची दोरी करिता बरोबरी दुरावची दोरी करिता भरोभारी दुरावती दोरी करिता भरोभारी दुरावती दोरी करिता भरोभारी दुरावती दोरी करिता भरोभारी दुरावती दोरी सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया सांगतो तुम्हाची भजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. तो बार कुमाये
विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई कबर दे हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शेवट घ्यायचं का शेवटलाच महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्माया. ज्या जगद्गुरु तुकोबाराने जी साधना केली त्या साधनेमधून भक्तीची साधना केली, दुसरी कोणतीही साधना नव्हती, भक्ती केली आणि तुम्हाला आम्हाला सांगितली. कारण ती जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा भक्तीचा जिव्हाळा जाणलेला आहे. बाकी जिव्हाळा आपल्याला सगळा जमलाय पण भक्तीचा जमना गेलाय की भक्तीचा जिव्हाळा. आणि ती जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला आम्हाला सांगतो म्हणतात. का सांगण्याची गरज होती तर तुम्हाला आम्हाला ती वाट दाखवलेली आहे. कोणती वाट दाखवली आहे तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन ब्रह्मानंद सुखाची प्राप्ती ची वाट संतांनी तुम्हाला आम्हाला दाखवलेली आहे. मग संतांच्या जीवनामध्ये दुःख काही नव्हतं का? होतं, पण त्यांच्या जवळ गेलं नव्हतं. सूर्याच्या घरी अंधार शोधूनही सापडत नाही. बघा उद्या सापडतंय का? सूर्याच्या घरी अंधार शोधूनही सापडत नाही, तसं संतांच्या घरी दुःख जवळही जात नाही. बरोबर आहे का नाही? का तुमच्या गावात सूर्य उद्याला आला आणि आमच्या गावात अंधार पडला असं कधी झालंय का? आहे का कधी? त्याच्या घरी अंधार बघायला जात नाही, तसं संतांच्या घरी दुःख अजिबातही जात नाही. का तर तिची साधना तशी झालेली होती. कुणाची? संतांची. आणि ती जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला उपदेश केल्यास सांगतो म्हणतात. एखाद्या म्हणलं आम्ही विचाराल तो का? लय राहतात तो आडंबी लावणारे, कमी नाही. आम्ही विचारायला तो का? नाही जरी विचारणे आले नसले तरी संतांचं काम आहे सांगण्याचं. ऐकलं ऐकतील नाही ऐकतील. बरोबर आहे का? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला म्हणलेत. विठ्ठलालाच का म्हणलेत? सांगतो म्हणलेत. कारण त्याला का म्हणले? विठ्ठलालाच का म्हणलेत? तर हे देव एक असं आहे की हे विठ्ठल किती अक्षरामध्ये लपलेला आहे? 3 नाही 3.5 अक्षरामधला आहे बरं का. 3.5 अक्षराचा देव आहे हा. कोण? विठ्ठल. विठ्ठल 3 अक्षर आहे. 3.5 अक्षर. 3 नाही 3.5 अक्षरामध्ये बघा. आणि 3.5 मध्येच आहे सगळं हो. आपले शक्तिपीठ सुद्धा 3.5 आहेत. आपले मुहूर्त 3.5 आहेत. हिंदू धर्मामधले 3.5 मुहूर्त आहेत. शक्तिपीठ 3.5 आहेत. तसं देवाचं नाव सुद्धा 3.5 अक्षरामध्येच आहे बरं का. बाकी सगळं जाऊ द्या. आपला देह सुद्धा 3.5 हाताचाच आहे. लोकाचा माप नका बरं का. आपला मापायचा. आता घरी गेल्यावर मापा. 3.5 हातच आहे. पटतंय का बघा. मुहूर्त 3.5 आहेत. शक्तिपीठे 3.5 आहेत. देवाचं नाव सुद्धा 3.5 अक्षरामध्ये आहेत. आपलं स्वतःचं शरीर सुद्धा 3.5 हातच आहे. आपण जाताळा सुद्धा 3.5 हात जागा लागते. घेताव का नाही पैसे टाकून? बरोबर आहे का? 3.5 हातच. 3.5च काम म्हणलेलं आहे. सगळं 3.5 मध्ये. आपलं सगळं 3.5 मध्ये. मग म्हणून ह्याचं नाव विठ्ठल ठेवलेलं आहे. 3.5 अक्षरामध्ये ठेवलेलं आहे. कसं ठेवलं सांगू का? विधात्याचं वि घेतलं, निळकंठाचं ठ घेतलं आणि लक्ष्मीचं ल घेतलं. विष्णूचं वि, निळकंठाचं ठ. निळकंठ म्हणजे महादेव भगवान शंकराचं नाव आहे निळकंठ आहे का नाही? त्याच्यामधलं ठ घेतलं आणि लक्ष्मीचं ल घेतलं. विठ्ठल. विचा केला ठोबा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा बरं का. विधात्याचं वि म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याचं पहिलं अक्षर घेतलं वि, निळकंठाचं ठ घेतलं आणि लक्ष्मीचं ल घेतलं. विठ्ठल. आणि संतांची एक व्याख्या आहे, विश्वात ठसून लपलेला तो देव म्हणजे विठ्ठल. म्हणून विठ्ठलाला भजा म्हणून सांगते. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. एक आगावच होतं महाराज आम्हाला. विठ्ठलाला जर नाही जर भजना गेलो तर काय होईल? नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला करता
या नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया कंद बरोबरी भजारे विठ्ठला बरोबरी सांग तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला नाही नाही तरी गेला जन्म वाया कैता बरोबरी दुरावती दोरी कैता बरोबरी दुरावती दोरी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगितले सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला का तर नाही तरी गेला जन्म नाही जर आम्ही विठ्ठलाला भजना गेलो तर काय होईल तर नाही तरी गेला जन्म वाया काय जण लई ना माझीच पूजा करा माझीच आरती करा म्हणाले जेलमध्ये जाऊन बसल्यात आहेत का नाहीत बरेच जण आहेत की आता कशाला नाव सांगत बसाव आहेत का नाही पण विश्वात ठसून बसलेला हा पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यासाठी येऊन उभं टाकलेला आहे वाट पाहे उभा भेटीची आवड आवड कृपाळू तातडी उठा वेळ. उठा वेळ कारण तो आपल्या भक्तासाठी उभं टाकलेला आहे आणि तो देव सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही जर भजन होतं नाही तरी गेला जन्म वाया जी वस्तू ज्या कामाला आली आहे ते कामाला जर लागली नसले तर वाया जाणं म्हणजे काय दुसरं काय हेच आहे की वाया जाणं आहे की नाही तरी गेला जन्म वाया आता काय जणाला कशासाठी आला ही बी कळना गेले का करावला ही बी कळना गेले कुठं चाललं ही बी कळना गेले अंदाज धुंद वागुलेत बरं का कोमात गेले आणि कुठाय देव म्हणाल्यात कुठाय देव बघा की जन्मलाव कशासाठी ही बी माहित नाही करवलाव काय ही बी माहित नाही आणि चाललाव कुठं ही बी माहित नाही करायचे काय ही बी माहित नाही ह्याच्यावर एक सिद्धांत सांगतो लक्षात घ्या वेळ माझा होत आलेला आहे आता नाही तरी गेला जन्म वाया वाया जाणं तर काय एकाच्या घरी नोकरीचा गडी लागणार होता उगाच एक दिवसासाठी असं देवणीसारख्या ठिकाणी गेलं ना कार घेऊन गेलं हे नबी आणायला आता तसलं चालेल की सगळं काही लय प्रकार झाले शेतकरी काही बंधाऱ्यावरले शेतकरी आहेत काही सातबाऱ्यावरले शेतकरी आहेत आणि काही हाडाचे शेतकरी आहेत शेतकऱ्याचे बी 3 प्रकार झालेत आता बंधाऱ्यावरले उगं बंधाऱ्यावर हिंडायचा शेतकरी काही हाडाचे शेतकरी आहेत रात्रंदिवस शेतात काम करणारे आणि काही सातबाऱ्यावरले शेतकरी गेलं कार घेऊन आणायला एका माणसाला एक दिवसाचे काम करायला माझा विषय चाललाय नाही तरी गेला जन्म वाया कशासाठी आला ही बी माहित नाही का करायला ही बी माहित नाही कुठं चाललं ही बी माहित नाही आलं तसं निघून जायचं उगं काही काही गेल्यात तर जिवंत आहेत काही आहेत पण मेलेवणी आहेत का नाही काय बी पता लागणार हुडकून आणावं लागला काही जणाला हायत उगा माणूस म्हणायला हायत हुडकून आणावं लागते संध्याकाळी आमच्याकडे तर धरून आणावं लागते बरं का संध्याकाळी काही गेल्यात पण जिवंत आहेत हो जिवंत आहेत म्हणून हे सोहळे चालू आहेत का नाही आहेत का नाही त्यानं गेलं कारपाशी थांबलं म्हणलं एक दिवसासाठी काम करता येतो का काम आहे काय नाही जनावरं सांभाळायचे म्हणलं जनावरं पहिले जनावरं सांभाळायला माणसं होते आता माणसं सांभाळायला माणसं लागू लागले होती की जनावरं सांभाळायला माणसं 1-2 लाख रुपये पगार पर पहिल्याच्या काळामध्ये माणसं होती हो जनावरं राखायला माणसं जनावरं झाल्या तर आता कोण जनावरं ठेवलंय की का नाही की जनावराला माणसं सांभाळावं लागलेलं आता माणसाला सांभाळावं लागले हो म्हणजे काय नाही जनावरं सांभाळायचं मला लग्नाला जायचे आहे आणि एक दिवस जरा जनावरं सांभाळ परत ज्याच्यात जायचे एक दिवस कामाला त्याचं नाव तर विचारावं का हे ना म्हणलं का तुला माझी पोरगी तुला द्यायची आणि तुझं पोरग माझ्या पोरीला द्यायचं का म्हणलं बसलं गाडीत सिद्धांत आणि दृष्टांत अभंगाच्या प्रमाणाला धरून दिलेलं आहे ध्यान ठेवा बरं का बसलं गाडीमध्ये नाव बी विचारण नाही काय बी विचारण नाही आणि ह्याने बी नाव त्याचं विचारण नाही गाडीत बसवलं शेडपाशी नेलं
कारचं दार काढलं हे इथं दावण आहे, इथं शेड आहे, ते असतील ते जनावराला चारा पाणी वैरण कर म्हणलं. त्याला उतरलं खाली, जनावराचं चारा पाणी करत 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 सगळे काही जनावर होते, बैल गाई म्हशी सगळं काही होतं. शेवटच्या कडला घोडं बांधलं. तर घोडं ह्यानं कधी बघाय नव्हतं ह्यानं घोडं. आणि घोडं काही आताच्या काळचं घोडं नव्हतं बरं का, त्या काळचं घोडं होतं देवमनकंठी घोडं होतं. आताच्या काळचं घोडं गोमाशालय पर आताच्या घोड्यावर केस कमी पर गोमाशे जास्त आहे. आताच्या घोड्याचं एक मन सांगतो ऐका, तुम्हाला ऐकलं का नाही की कधी, भट भट जिनो घोडो घोडो को खानो घनो चलनो थोडो एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. मारवाडी भाषेचं मन आहे बरं काय, लय जणाला कळालं नसेल. आताचं घोडं भट भट जिनो घोडो घोडो को खानो घनो चलनो थोडो एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. मालकालाच खाली घालून वरी बसायचा आताचा घोडा आहे. पण त्या काळातलं घोडं होतं, साधं घोडं नव्हतं. ती बैलाला पाणी पाहिजे दिलं सोडून, घोडच घोडा आता मोकळं झाल्यावर त्यानं का थांबणार आहे का हो. जीभ सुटलं, बेपत्ता झालं. आले की उभारला येऊन रोडवर येऊन येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणलं, आहो तुम्ही ज्याच्यात होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही ह्याच्यातलं हे पळून गेले म्हणाले. आता कुणाला कळाले ते आजोबार सांगतो, अजून कळल बरं का. येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणले, हो आहो तुम्ही, येणाऱ्या बी ह्याचं नाव माहित नाही याला, आहो तुम्ही ज्याच्यात होतो आम्ही, ज्याच्यात राहील तर त्याचं बी ह्याला माहित नाही, आणि येऊलेल्या माणसाचं बी ह्याला नाव माहित नव्हतं. उगवून उभारलं रोडवर, आहो तुम्ही ज्याच्यात होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही ह्याच्यातलं हे पळून गेले म्हणाले. ना ह्याला घोडं बी म्हणता येणार गेलं, ना ह्याला लगाम बी म्हणता येणार गेलं, आणि मालकाचं नाव बी माहित नाही. लय जणाचं तसलंच काम झाले हो. आलाव कशासाठी ही बी माहित नाही, चाललाव कुठं ही बी माहित नाही, आणि करायचे काय ही बी माहित नाही. नाहीतरी गेला जन्म वाया, नाही तर काय. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी भव नदी भव सिंधू भवसागर, हे संसाराला म्हणलेलं आहे. कारण ह्याला लात मारूनच वरी निघावं लागते. ह्याला असं कवळाटी मारलं की बुडी होते. पाण्यात बैल पावलाव का नाही तुम्ही, पाण्यात उडी टाकल्याबरोबर लात मारावं लागेल का नाही. संसाराला पाण्याची उपमा दिली आहेत, भव नदी भव सिंधू आणि भवसागर. हे तरुण जर वरी यायचं असलं तर ह्याला लात मारूनच वरी लागते. लाथाळीला संसार केला षडौरुमीचा मार. आणि ते जगद्गुरु तुकोबर आहे, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी काही कारण लागते का म्हणले, कारण. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराने उत्तर दिलं, ह्याला कशाच कारण लागत नाही. शेवटच्या चरणात काही न लगे एक भावाची कारण, 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 काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आनंद विठोबाची, तुका म्हणे आनंद विठोबाची, विठोबाची करिता बरोबरी दुरावची दोरी, करिता बरोबरी दुरावची दोरी. तुका म्हणे आन विठोबाच, तुका म्हणे आन विठोबाच करिता बरोबर दुरावस दोरी, करिता बरोबर दुरावस दोरी. भवाची पुरी वाहवसी, भवाची पुरी वाहवसे,
भावा भावातिया पूरे भावातिया पूरे करिता भरवारी दुरावस दूर दुरावस दूर दुरावस दूर. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. काही साधकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज जर विठ्ठलाला जर भजलो विठ्ठलाचं जर नामस्मरण जर केलो तर भवाची पुरी वाहवशी. तो देव तो विठ्ठल आम्हाला प्राप्त करण्यासाठी कशाची गरज आहे का, काही लागतंय का? तर महाराजांनी सांगितले त्याला फक्त भाव लागते, भाव. देवाची नजर फक्त भावावर असते बरं का. डॉक्टरची नजर पेशंटवर असते, शेतकऱ्याची नजर जमिनीवर असते बघा तुम्ही, चोराची नजर खिशावर असते, तसं देवाची नजर फक्त आपल्या भावावर असते, दुसरं कशावर बी नसते. तुमची सत्ता पाहत नाही, श्रीमंती पाहत नाही, गाडी पाहत नाही, बंगला पाहत नाही, स्त्री पाहत नाही, पुरुष पाहत नाही, काहीच पाहत नाही. देव फक्त भाव पाहतोय. म्हणून महाराजांनी सांगितले काही नलगे एक भावाची कारण. खानदानी शेतकरी पिकाकडे बघत नाही, खानदानी शेतकरी जमिनीकडे बघतोय. ज्या अर्थी पीक एवढं नंबर एक आले त्या अर्थी जमीन कसं असेल, नजर जमिनीवर असते. तसं खानदानी वारकऱ्याची नजर सुद्धा परमार्थावर असं जावं. तसं देवाची नजर आपल्या भावावर असते, आपल्या विश्वासावर असते आणि आपल्या श्रद्धेवर असते. तो देव प्राप्त करण्यासाठी भाव आपल्यापाशी असला पाहिजे. मी कवातरा सांगितलं असेल बरं, प्रभू रामचंद्राला प्राप्त करण्यासाठी शबरीनं कुठं सत्यनारायण घातलं नव्हतं ना, अभिषेक घातलं नव्हतं. घालू नका मी असं म्हणा नाही बरं का. शबरी रामायणामधली शबरीनं अभिषेक घेतलं नव्हतं ना, दंडवत घेतलं नव्हतं ना, कुठं सत्यनारायण केलं नव्हतं. फक्त एकच केली ती शबरीनं की आयुष्यभर नामचिंतनाची सेवा केली आणि प्रभू रामचंद्राला आपल्याजवळ प्राप्त करून घेतलं. तसं तुम्ही आम्ही सुद्धा एक श्रद्धेचा भाव आणि विश्वासाचा भाव तुम्ही आम्ही ठेवू आणि पांडुरंग परमात्म्याला आपलंसं करू. हीच प्रार्थना पांडुरंग परमात्म्याकडे करून मी आज इथं सेवा संपितो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. काही नलगे एक भावाचे कारण. म्हणा लवकर लवकर म्हणा. काही नलगे एक भावाचे कारण.
सुरेश भाऊ म्हणाव काही नलगे एका भावाचे कारण काही नलगे एका भावाची कारण काही नलगे एका भावाची कारण काही नलगे एका भावाचे कारण काही नलगे एका भावाचे कारण काही नलगे एका भावाची कारण काही नलगे एका भावाची कारण तुका माने आनाय विठोबाची तुका माने आनाय विठोबाची करिता भरोभरी दुरावाची दो करिता भरोभरी दुरावाची दो कामने आला दुरावस्य कविता बरोबरी दुरावस्य काय नलगे एका भावाचे कारण भावाचे कारण काय नलगे एका भावाचे कारण काही नलगे एका भवची कारण काही नलगे एका भवची कारण तुका मने आन विठोबाची विठोबाची करिता भरोभरी दुरावशी करिता भरोभरी दुरावाची कामने आला विठोबाची कामने आला विठोबाची करता बरोबरी दुरावस्य कविता बरोबरी दुरावस्य दुरावस्य करिता बरोबरी दुरावशी बोला कोणतर बोला 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 हरे हरे करता बरोबर दुरावसे दोरे करता बरोबर दुरावसे दोरे करिता बरोबरी दुरावसे दोरे करिता बरोबरी दुरावसे दोरे करता बरोबर दुरावसे दोरे करता बरोबर दुरावसे दोरे करिता बरोबरी दुरावसे दोरे करिता बरोबरी दुरावसे दोरे वाची पुरी वावाचा भवाचे पोरी वावस भवते पुरे वावस भवते पुरे वावस करता
करता बरोबर दोरावसे दोरे करता बरोबर दोरावसे दोरे भवाची हे पुरी हवस भवाची हे पुरी भवाची पुरे वावस भवाची हे पुरी वावस भवाची पुरे वावस भवाची पुरे वावस करता बरोबर दोरावस दोरे करता बरोबर दोरावस दोरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कबर दे हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले करो वेळे वाकडे उतरे राखे महाराज महाराज तुम्ही सिद्धा उच्चारीला अधिकार मी आपुला राखे महाराज महाराज तुम्ही सिद्धा पैठण करा राखे महाराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे घेतले जरान आता उठायचे म्हणावे इतना हे नारायणा सापडले केने आता उठावे से मनायत नाही नारायण अरे मुक्ती धन भोग गेला निवारे लाग आता उठावे से मनाये तो नाही नारायण करोने आरते चक्र कृपाने वाळते धन्य पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा